प्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित भगवान परशुराम ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. सत्यवती सर्व उत्सुकतेने न्याहाळत असताना बघून रुचिकांनी विचारलं, आर्ये आवडलं ना? सत्यवती म्हणाली, कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. बाळ इथे छान रमेल. नंतर मुनी गादिराजाकडे वळून म्हणाले, आपण सत्यवतीची काळजी बिलकुल करू नका. मुनिवर्य, ज्या दिवशी कन्या आपल्या हाती सोपवली तेव्हाच निर्धास्त झालो. आपली ठेव आपल्याकडे आणून सोपवली. उदयिक आम्ही प्रस्थान करू. राजा बाळाकडे अनिमिष नेत्रांनी बघत होते. त्याचं मुख जणू प्रदीप्त अग्नीस. महामुनींच्या मुखातून शब्द निघाले, जगत्तज्ञी. ठरलं. सत्यवतीकडे बघत मुनी म्हणाले, बाळाचं नाव निश्चित झालं, जमदग्नी. छान नाव आहे, जगत अग्नी. प्रदीप्त तेजस्वी अग्नीसारखा आपल्या ज्ञानानं संपूर्ण जग उजळून टाकेल. दुसऱ्या दिवशी पहाटेस लाडकी कन्या सत्यवतीचा निरोप घेऊन गाधिराजा सेवकासह उत्तरेकडे परत निघाले. कलाकलाने जमदग्नी वाढत होते. आता ते पिताश्री रुचिकांबरोबर शास्त्रार्थ, वेद आणि इतर विद्या आपल्या तल्लख बुद्धीने ग्रहण करीत होते. पिताश्रींच्या बरोबर गंगेकाठी तासनतास ध्यानधारणा करू लागले. त्या दिवशी त्यांना गंगेवरून यायला बराच वेळ लागल्यामुळे एकटेच आलेल्या पतीला सत्यवतीनं विचारलं, आपण एकटेच? लेकरू अजून आलं नाही. आज तो फक्त दूध घेऊनच गेलाय. अगं, तो ध्यानाला बसलाय, त्याला जागं करणं सोपं नाही. हा मार्ग मोठा खडतर आणि एकाकी. ध्यान लागणं फार कठीण असतं. त्याला खरी लय सापडली असता कसं जागं करायचं? अगं, आता तो लहान नाही. माझ्याशी शास्त्रार्थ करताना ऐकलंस ना? त्यांचा लिप्तपणा बघून ती म्हणाली, मीच जाऊन बघते बाळाला ध्यानावस्थेत तो कसा दिसतो ते. आणि ती अनवाणी पायानं गंगेकडे निघाली. गंगेकाठी पोचल्यावर तिला दिसलं, गंगेच्या मध्ये असलेल्या एका महाकाळ शिळेवर तिचा बाळ जमदग्नी पद्मासनात ध्यानस्थ बसला होता. आपल्या पुत्राची ध्यानस्थ मूर्ती बघून सत्यवतीचं मन भरून आलं. त्यांच्या मुखातील काव्य ऐकून साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असल्याशिवाय इतकं सुंदर अर्थमधूर काव्य बहरणं शक्य नाही याची तिला जाणीव झाली. भार्गव कुळातील वरुणोपासनेचे बरोबरच इंद्राची उपासना जमदग्नी करीत होते. इंद्रदेव प्रसन्न व्हावे म्हणून ते माता गंगेला शरण गेले. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. उडालेल्या धुळीमुळे सत्यवतीला समोरचं काहीही दिसेनासं झालं. काही क्षण तिचे डोळे मिटले गेले. उघडले तेव्हा तिला दिसलं, गंगेचं पाणी वाढतंय. बाळाला जागं करण्याच्या उद्देशानं त्याच्याकडे जायला निघाली तर पाय जागचे हलेनात. अचानक एक प्रचंड तेजोवलय आपल्या पुत्राकडे जाताना पाहून काहीशा आश्चर्यानं आणि भीतीनं तिनं डोळे गच्च मिटले. काही क्षणात वातावरण निवळलं. गंगेचा प्रवाह पूर्ववत झाला. समोर बघितलं तर पुत्राशेजारी काळ्या रंगाची एक सवत्स धेनू आपल्या वासरासह उभी दिसली. जमदग्नींचं ध्यान संपलं. त्यांनी शेजारी उभी असलेल्या गाईच्या आणि वासराच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. गाय आणि वासरू घेऊन घराकडे निघाले. तोच माता समोर दिसली. बाळा, सारं अद्भुत या डोळ्यांनी बघितलं. अचानक ही धेनू कुठून आली? अचानक नाही माते, भगवान इंद्रांनी प्रसन्न होऊन साक्षात इथे येऊन दिली. पण मला कसे दिसले नाहीत ते? जमदग्नी रुसले हसते. म्हणाले, आंब, ही कामधेनू आहे. मने जी इच्छा धरू ती पूर्ण होते. तुला काय हवं ते माग. मला काहीही नको. तुझ्यासारखा पुत्र मिळाला या परतर दुसरं भाग्य कोणतं? दोघेही आश्रमाकडे निघाले. आश्रमाच्या अंगणात उभे असलेले रुचिक यांना बघून म्हणाले, मी कधीची तुमची आणि कामधेनूची वाट बघत आहे. म्हणजे मला सारं आधीच माहीत होतं म्हटल्यावर सत्यवती नुसती त्यांच्याकडे पाहत राहिली. इकडे रेणूराजाच्या पोटी रेणुका नावाने जगदंबेनं जन्म घेतला. ती महान कन्या बालपणापासून भगवान शंकराच्या ध्यानात मग्न असे. जमदग्नीची कीर्ती सर्व दूरवर पसरली होती. रेणुकानं त्यांना शंकराच्या जागी मानून त्यांच्याशी विवाह करण्याचा आपला निश्चय पित्याच्या कानी घातला होता. त्यांनीही जमदग्नीची कीर्ती ऐकली होतीच.
त्यांनी कन्येचा विधीपूर्वक विवाह करून दिला. साक्षात पार्वती असलेली रेणुका पतीसह आश्रमात राहून मनोभावे पतीसेवा करू लागली. यथावकाश त्यांना तेजस्वी 4 पुत्र झाले: वसु, वसुमती, सुषेण आणि विश्ववसू. आणि देवांनी दिलेल्या वरानुसार वैशाख शुद्ध तृतीया मध्यान्हकाळी रेणुका मातेच्या उदरी जन्मले. अजान्मा परमात्मा श्री विष्णूंनी भार्गवराम नावाचा धारण केलेला हा 6वा अवतार. भृगुवंशातील या भार्गवरामाने परशु धारण केला म्हणून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले. भृगु मुनींनी सत्यवतीला दिलेल्या वचनानुसार हा क्षत्रिय स्वभावाचा नातू झाला होता. परशुराम मोठे झाल्यावर वेदशास्त्राचा अभ्यास करून शंकराला प्रसन्न केलं. त्यांच्याकडून गदा, परशु आणि तलवारीचं शिक्षण घेऊन प्रावीण्य प्राप्त केलं. आज आश्रमात महामुनी कश्यप आले होते. कश्यपांनी समोर सरत असलेल्या कामधेनूकडे बघून म्हणाले, इंद्रांनी कामधेनूबरोबर जमदग्नींना आणखी एक वर दिला होता. दैदित्यमान आणि साक्षात विष्णूचा अंश असलेल्या महापराक्रमी पुत्र भृगू काळात जमदग्नीच्या पोटी जन्म घेईल. होय, भगवान विष्णूंनी अवतार घ्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हय हय राजाची वाढती अरेरावी आणि भार्गवांच्यावर न्यायाचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक भार्गव हे हय हय राजांचे पुरोहित. त्यांचे संबंध पिता पुत्रांसारखे असावेत, परंतु आता तसे संबंध राहिले नाहीत. पौलमी पुत्र शुक्राचार्यांची कन्या देवयानीचा विवाह ययातीशी झाला तेव्हापासून हय हय आणि भार्गवांचा संबंध आला. विवस्वान मुनींचा हा श्रेष्ठ हय हय वंश आपल्या मूळ धर्मापासून खूपच दूर गेला. यदू, सहस्रजित, शताजी, कनक, कृतवीर्याची परंपरा या कुळात सात्विक होती. ऋषीमुनींना ते देवासमान मानत. विद्येला, ज्ञानाला प्रतिष्ठा होती. या हय हय राजांनी करवलेल्या यज्ञात भार्गवांना अमाप दानधर्म केला होता. पण कार्तवीर्यापासून सारे संदर्भच बदलून गेले. शस्त्राच्या बळावर आपण काहीही करू शकतो ही भावनाच या संघर्षाच्या मुळाशी आहे. कश्यप म्हणाले, आपण प्रमुख भार्गव आहात, आपण कोणती भूमिका घेणार आहात? आणखी काही किरकोळ बोलणे करून कश्यप ऋषी निघून गेले. एवढ्यात जमदग्नींनी नवीन औषधींचा शोध लावून आलेले. ते म्हणतात, तात पावसाळ्यात गोमती गंगेच्या पुराच्या पाण्याने या भागातील जनतेला कृमीचा त्रास होऊन पोट बिघडतं. त्यावर मी रसायन तयार केलं आहे. छान, तुला हा वनौषधींचा नाद लागला. लोक कल्याण हा कोणत्याही ज्ञानाचा आत्मा असतो. मागे सुद्धा तू ऋषीपत्नी आणि ऋषिकन्यांसाठी केशवर्धिनी तेल बनवलं होतंस. इतक्यात आश्रमाच्या बाहेर गडबड ऐकू आली. ऋषिकुमार, द्युमत आणि हर्षयू येऊन म्हणाले, गुरुवर्य, कार्तवीरांचे 4 सैनिक आश्रमाजवळ येऊन ऋषिकुमारांबरोबर हुज्जत घालत आहेत. कशासाठी? त्यांना कामधेनू फक्त बघायची आहे असं म्हणताय. कुमार, संघर्ष हा आपल्या ब्राह्मणांचा धर्म नाही. बघू दे त्यांना कामधेनू. रुचिक शांतपणे म्हणाले. पण जमदग्नींना वडिलांची भूमिका पटली नाही. मनात म्हणाले, आज हे हय हय सैनिक कामधेनूला पाहायचं म्हणतायत, उद्या तिची मागणी करतील. अशा विचारात असताना ते म्हणाले, पिताश्री, कदाचित हे हय हय भार्गवांची कामधेनू पाहण्याचं निमित्त साधत नसतील कशावरून? रुचिक शांतपणे म्हणाले, पुत्रा, भार्गवांनी स्वतः कधीच संघर्षाची भूमिका घेतली नाही. आताही घ्यावी असं नाही वाटत. आपल्या पूर्वजांनी हय हय राजघराण्यातील राजपुत्रांना धनुर्विद्या आणि अस्त्रशस्त्राचं ज्ञान दिलंय. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पितामह औरापासूनच या हय हय राजांनी विनाकारण संघर्षाची भूमिका घेतली असल्यामुळे औरांनी भार्गव संघटना करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला मी पण थोडा प्रयत्न केला होता, परंतु बाळा, संघर्षाने खरा प्रश्न सुटत नाही. जमदग्नीने पित्याला वंदन करून अंगणात आले. त्यांचं मन अशुभाच्या चाहुलीनं कातर बनलं होतं. काही दिवसांनी रुचिक मुनींनी उत्तरेकडे जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी आश्रमातील कर्तव्यदक्ष शिष्य
द्युमत आणि हर्षयूला बोलावून म्हटलं, तुम्हा दोघांवर आश्रमाची जबाबदारी आणि व्यवस्था सोपवून काही दिवसांसाठी उत्तरेकडे जायचं ठरवलंय. सत्यवती ही गेल्या 2 तपांपासून तिथे गेलेली नाही. तिलाही मात्यापित्यांना भेटण्याची ओढ लागली आहे. इथल्या ऋषिकुमारांच्या अध्ययनाची जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. मी 2 दिवसांनी सत्यवती, जमदग्नी आणि साऱ्या पुत्रांसह प्रस्थान करणार आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य, असं म्हणून दोघांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला आणि आशीर्वाद दिला. जवळजवळ 2 तपांनी सत्यवतीची भेट आपल्या मात्यापित्यांशी होत होती. तिला बघून गादीराजा आणि माता अजिताला अत्यंत आनंद झाला. सत्यवतीची सारीच मुलं तेजस्वी होती. विशेषतः जमदग्नीला बघून त्यांना अतिशय आनंद झाला. जमदग्नी आणि त्यांचा पुत्र विश्वामित्र सारख्याच वयाचे, दोघेही पूर्ण विकसित झाले होते. रुचिकांच्या सान्निध्यात जमदग्नींचं शिक्षण पूर्ण झालं होतं. जमदग्नींनी काही काळ केवळ वायुभक्षण करून उग्र तपस्या केल्यामुळे ते जितेंद्रिय तर झाले होतेच, पण त्यांचे शब्दाला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. विश्वामित्रानेही चांगलीच प्रगती केली होती. ऋग्वेदासारख्या सुंदर ऋचा भूजपत्रावर लिहून काढल्या होत्या. या वयातही त्यांनी अग्नीच्या ग्रहस्थापित सर्वज्ञ यज्ञार्ह अशा विविध रूपांचे मानवी जीवनातील योग्य स्थान निश्चित करून यज्ञसंस्था धर्माला पायाभूत करण्याचं महत्त्वाचं काम केलं होतं. विश्वाचा मित्र तो विश्वामित्र. मंडळी, आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. मीनाक्षीताई देशमुख यांचे मी मनःपूर्वक आभार मानते की त्यांनी इतकी सुंदर माहितीप्रद अशी लेखमाला वाचायची मला परवानगी दिली. तर भेटूया उद्या पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.